छत्रपती संभाजीनगर इथल्या सालारजंग जमिनीच्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांच्यावरती आणि मीर महमूद अली खान यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये फसवणूक, धमकावणं आणि इतर काही कलमं लावण्यात आलेली आहेत। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार असल्याचं या प्रकरणामधील तक्रारदार ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी म्हटलंय। ही जमीन नेमकी कोणाची आहे आणि आता काय कारवाई झालेली? हे जमीन सालारजंग इस्टेटची प्रॉपर्टी होती। त्यांचा वारसापैकी एक मीर महमूद खान यांनी ती मला विकली होती। त्याचे सर्व प्रकारचे ॲग्रीमेंट केले होते आणि 10 वर्षापासून मी त्यांना पैसे देत होतो आणि ती केस 60 वर्षामध्ये सालारजंगच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्रॉपर्टीवर सालारजंगच्या वारसांचं नाव नाही चढलं होतं। हा माझ्या प्रयत्नानं माझ्या जे पाठपुरावानं झालं होतं आणि ज्यांच्या नावावर जसं ती झाली त्यांनी मला डावलून आणि काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन ती जागा एका ड्रायव्हरला दिली असं मला कळालं। जेव्हा मी त्या जागेवर गेलो तर बघा कोण आहेत तुम्ही लोक, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही संदीपान भुमरे साहेबांचे तत्कालीन पालकमंत्री होते, त्यांच्यावर मी ड्रायव्हर आहे आणि ही जागा आमच्या साहेबांनी घेतलेली आहे आणि तुम्ही यापुढे इथे याल तर तुमची कबर इथंच खोदू। हा 2023-24 पासून मी ह्या संदर्भात पाठपुरावा पोलीस कमिशनरकडे करत आहोत, पण आतापर्यंत मला तो त्याच्यामध्ये न्याय मिळाला नव्हता। आता काल रात्री ह्या संदर्भात 2 लोकांच्या विरोधात गुन्हा झाला, मीर महमूद अली खान आणि जावेद रसूल शेख यांच्या विरोधात। त्याच्यामध्ये काही नावं येऊ शकतात का पुढे अजून? 100% येऊ शकतात। आता मला असं कळालं इतके दिवस मी पाठपुराव्यावर माहिती घेतल्यानंतर की हे खूप मोठी गँग आहे। यांच्यासोबत एक वकील आहे, 1-2 वकील आहेत, राजकीय नेते आहेत। हे लोकांना धमकावण्याचा, जमिनी बळकावण्याचा, खोटे दस्तावेज तयार करण्याचा। आत्ताच मागे टीव्ही चॅनलवर एक न्यूज येत होती की हाच जावेद रसूल शेखच्या नावावर तो जन्माच्या आधीच त्याला 1300 कोटी रुपयाचं गिफ्ट डीड मिळालेलं आहे। अच्छा, असे पूर्ण जिल्ह्यात असे प्रकार खूप चालू आहेत। आता तुमची भूमिका काय असणार त्याच्यामध्ये? मी माझ्या हक्कासाठी लढत आहो आणि जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार। मला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी लढत राहील असं त्यांनी स्पष्ट केलं। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। दरम्यान याच प्रकरणावरून अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांना लक्ष्य केलंय। पोलिसांनी गुन्हा दाखल करायला उशीर केला असं देखील दानवेंनी म्हटलंय। तर पोलिसांनी फार उशीर केलेला आहे। मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यांनी याच्यात गुन्हा दाखल करण्याच्या माननीय पोलीस आयुक्तांना सूचना केलेल्या होत्या, परंतु पोलीस आयुक्तांनी म्हणा, मी व्यक्तिगत पोलीस आयुक्तांनी म्हणा, पोलिसांच्या एकंदर प्रोसेसनी याला उशीर केला, परंतु काही हरकत नाही। आता गुन्हा दाखल केला तर याचा पूर्ण तपास करून छडा लावला पाहिजे। अशा पद्धतीने हिबानामा साधा ड्रायव्हर करतो काय, हैदराबादच्या निजामाकडून जमीन घेतो काय, त्या जमिनीचा व्हॅल्यू 100-150 कोटी असते काय, याचं मला वाटतं मुळाशी पोलिसांनी केलं पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।